नमस्कार, मी डॉक्टर मंगलमूर्ती बालेराव, पिंपरी चिंचवड मधील सांगवी येथील बालरोग तज्ञ। प्रिय मातांनो, जर तुमची मुले शाळेत जात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। भारतात दरवर्षी सुमारे 1 करोड लोकांना टायफॉइडचा संसर्ग होतो। विशेषतः 15 वर्षाखालील शाळेत जाणारी मुले टायफॉइडच्या तापाला बळी पडतात। मात्र हा आजार वयाच्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो। टायफॉइड होण्याचे मुख्य कारण म्हणजे दूषित अन्न किंवा दूषित पाणी सेवन करणे। बऱ्याच वेळा शाळेनंतर मुले शाळेबाहेर लागलेल्या हातगाड्यांवरील विकले जाणारे चटपटीत पदार्थ खाण्याच्या मागे असतात, त्यामुळे त्यांना हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते। टायफॉइडची सामान्य लक्षणे काय असतात तर बरेच दिवस राहणारा ताप, थकवा, अशक्तपणा, पोटदुखी, डोकेदुखी, कधी कधी उलट्या, जुलाब आणि कधी कधी बद्धकोष्ठता। टायफॉइडचा ताप कधी कधी गंभीर होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्हाला रुग्णालयात मुलाला दाखल करण्याची वेळ येऊ शकते आणि त्यामुळे मुलांच्या अनेक आठवडे शाळा चुकतात आणि त्यामुळे त्यांचा अभ्यासही बुडतो। जसे आपण सर्वजण जाणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्यामुळे आपल्या मुलांना सुरक्षित अन्न खाण्यासाठी, स्वच्छ पाणी पिण्यासाठी, वैयक्तिक स्वच्छता पाळण्यासाठी मार्गदर्शन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं टायफॉइड साठी प्रतिबंध करण्यासाठी एक टायफॉइड प्रतिबंधक लस आहे, ती टोचून घ्या। त्यामध्ये एक CRM कॉन्जुगेटेड टायफॉइड लस सुरक्षित आहे आणि त्यामुळे मुलांचे टायफॉइड पासून प्रभावीपणे संरक्षण करते। या लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाही। तर हे लसीकरण 6 महिन्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व मुलांसाठी तसेच वयाच्या 45 वर्षांपर्यंतच्या प्रौढांसाठी दिले जाते। अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या जवळच्या बालरोग तज्ञाशी संपर्क साधा। धन्यवाद।